नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. कोपरगावचे युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी त्यांच्या मातोश्री कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह आज दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित भाई शहा यांची भेट घेतली. भारतीय जनता पक्ष सोडायचा नाही आणि कोपरगावातून विधानसभा निवडणूक लढवणार नाही असे स्पष्ट संकेत या भेटीमुळे मिळाले. उपमुख्यमंत्री देवेंद्रजींची शिष्टाई एका अर्थाने यशस्वी झाली. भाजपने त्यांना राज्यसभा किंवा विधानसभेवर घेऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचे ठरवले आहे. याबाबत आपण यापूर्वीचा व्हिडिओ प्रसिद्ध करून ही बातमी सर्वात प्रथम ब्रेक केली होती. एका अर्थाने आपल्या व्हिडिओवर देखील शिक्कामोर्तब झाले. आता कोल्हे परिवाराने ऐन विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना किंवा आचारसंहिता जाहीर झालेली असताना मैदानात उतरण्याच्या वेळेस नाट्यमयरित्या हा निर्णय का घेतला असावा? कारण त्यांच्यासमोर पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि बाळासाहेब थोरातांचा काँग्रेस पक्ष ही तिन्ही पर्याय समोर असताना देखील त्यांनी भारतीय जनता पक्षात थांबण्याचा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींचा सल्ला मानण्याचा निर्णय का घेतला असावा? यातला मुद्दा क्रमांक 1, कोल्हे परिवाराच्या राजकारणाचा पाया मुळात सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना हा आहे. केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. कारखाना सुरळीत चालवायचा असेल तर राजसत्तेचा आधार लागतो, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. राज्यात देवेंद्रजींसारखा प्रभावी नेता पाठीशी आहे. मग अशा वेळेस त्यांच्या कारखान्याला 125 कोटी रुपयांचं कर्ज NCDC कडून हवं असताना आणि ते कर्ज केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याशिवाय मिळणं शक्य नसताना निर्णय कुठला घ्यायचा असा प्रश्न जर त्यांच्यासमोर पडला असेल तर मग भाजपच्या बाजूने त्यांच्या मनात कौल आला असेल तर त्यात नवल वाटण्याचं कारण नाही. दुसरा विषय असा आहे, मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे म्हणजे अजितदादा पवार गटाचे आमदार आशुतोष दादा काळे हे जिंकले. निवडणूक अटीतटीची झाली. 800 मताच्या मताधिक्याने त्यांनी विजय संपादन केला. त्यांच्या विरोधात होत्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे. ही 800 मताची अटीतटीची निवडणूक असली तरी आशुतोष दादांनी त्यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत 29,000ची पिछाडी भरून काढून हे 800 मताचं लीड मिळवलं होतं. हे दुर्लक्ष करता येणार नाही. आशुतोष दादांचे नशीब एवढं चांगलं की ते ह्या 5 वर्षात जवळपास 4 वर्षे सत्ताधारी आमदार या नात्याने राहिले आणि त्यांच्यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचा वरदहस्त लाभला. त्यामुळे प्रचंड प्रमाणावर त्यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात म्हणजे कोपरगाव विधानसभा मतदारसंघात फार मोठा विकास निधी आणला, विकास कामांसाठी निधी आणला. त्याचबरोबर म्हणजे एका बाजूला मोठी विकास कामे किंवा मोठा विकास निधी आणि दुसऱ्या बाजूला तगडा जनसंपर्क, ही 2 आयुध किंवा या 2 आयुधांची शिदोरी घेऊन ते या निवडणुकीत उतरणार होते. मग ही निवडणूक तशी सोपी नव्हती. हा सुद्धा एक व्यवहारी विचार यांनी केला नसेल तरच नवल. आता विवेक भैयांनी या 5 वर्षाच्या दरम्यानच्याच काळात किंवा याच मागील वर्षी विवेक भैयांनी निवडणूक अगदी शेवटच्या 15 दिवसामध्ये नाशिक शिक्षक मतदारसंघामुळे ऐनवेळी उडी घेतली. जोरदार संघर्ष केला. सर्व शक्तीनिशी ते या निवडणुकीत उतरले. खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये निवडणूक ज्यावेळेस जशी पुढे सरकायला लागली तसं त्यांच्या असं लक्षात आलं की आपण अपक्ष म्हणून लढतो आहे, पण आपली लढाई ही आपल्या प्रतिस्पर्ध्याशी नसून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आहे.
त्यांच्या कारखान्यावर धाड पडली, अनेक त्यांचे कार्यकर्त्यांवर धरपकड झाली निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये, आणि तरीही या मतदारसंघामध्ये ते फार म्हणजे त्याला आपण म्हणतो 4-4.5 हजार मतांनी केवळ पराभूत झाले. पण या निवडणुकीत त्यांना एक धडा मिळाला की सरकार ही एक अशी वस्तू आहे किंवा सरकार ही अशी एक शक्ती आहे की ती निवडणुकीत आणि राजकारणात पाठीशी असल्याशिवाय तुम्हाला फार मोठी मुसंडी मारणं शक्य होत नाही. म्हणून या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला. पण देवेंद्रजी पाठीशी असताना ते या सगळ्या दिव्यातून बाहेर आले. पण भारतीय जनता पक्षाच्या देखील लक्षात आलं की विवेक कोलेंसारखा मोहरा आपण गमावता कामा नये. म्हणून देवेंद्रजींनी त्यांना असा सल्ला दिला असावा की तुम्ही भारतीय जनता पक्ष सोडू नका. आता भारतीय जनता पक्षाने कोल्हेंना महत्त्व देण्याचं आणखीन एक कारण असं आहे की माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे ज्यावेळेस भाजप हा उगवता पक्ष होता, त्याचा प्रभाव हळूहळू वाढत होता, परंतु सर्वव्यापी नव्हता. त्या काळात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, आमदार झाल्या, आणि आमदार झाल्यापासून तर आजतागायत म्हणजे सलग 10 वर्षे ते भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्यात, त्यांच्या विविध उपक्रमात सातत्याने एक महिला आमदार, माजी आमदार म्हणून कार्यरत आहे. केडरमध्ये त्यांनी स्वतःचं बऱ्यापैकी बस्तान देखील बसवलं आहे आणि वैचारिकदृष्ट्या सुद्धा ते त्या भाजपच्या तत्वज्ञानाच्या फार जवळ आहे. दुसरा मुद्दा असा आहे की कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या अवतीभोवती जे मतदारसंघ आहेत म्हणजे सिन्नर, येवला, वैजापूर आणि शिर्डी येथे सुद्धा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून थोडीफार कोल्हे गटाची मतं आहेत. आणि सध्या महाविकास आघाडी विरुद्ध महायुती या तुंबळ युद्धात ही थोडीफार मते सुद्धा न जाणो कदाचित निर्णायक ठरतील. म्हणून सिन्नर, येवला आणि वैजापूरच्या आमदारांनी, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी, आमदारांनी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना कोल्हे जर महाविकास आघाडीत गेले तर न जाणो कदाचित गडबड होण्याची शक्यता आहे ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यामुळे देखील भारतीय जनता पक्षाने कोल्हेंना महत्त्व देण्याचं आणि त्यांचं पुनर्वसन करण्याचं ठरवलं असावं. आज जी फेसबुक पोस्ट टाकली आहे माजी आमदार स्नेहलताताई कोल्हेंनी, त्यात असं म्हटलेलं आहे, कुछ पल के अंधेरे का अंत जल्दी तय है. कुछ पल के अंधेरे का अंत जल्दी तय है. रखिए हौसला, अब नजदीक सही समय है. म्हणजे सही समय जो आहे, योग्य वेळ आहे, ती लवकरच येणार आहे. ही योग्य वेळ हीच आहे की विवेक कोल्हेंचं पुनर्वसन होणार आहे. त्यांना एक तर राज्यसभा किंवा विधान परिषद मिळणार आहे आणि विधानसभा निवडणूक ते कुठल्याही परिस्थितीत लढवणार नाहीत. हे आजच्या भेटीचं आणि आपल्या व्हिडिओचं देखील फलित आहे, विश्लेषण आहे. ते आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.